गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। राज्यातील शिक्षकांच्या विविध समस्या संबंधात राज्याचे माननीय राज्यमंत्री शालेय शिक्षण नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर यांच्या अध्यक्षतेत दिनांक 29 एप्रिल रोजी मुंबई येथे बैठक संपन्न झाली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्यासह राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील हे बैठकीत सहभागी झाले होते। कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर मात्रे, आमदार माननीय मनीषाताई कायंदे हे लोकप्रतिनिधी व शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव माननीय आबासाहेब कवळे, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक माननीय शरद गोसावी, माध्यमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक माननीय पांझडे, माननीय मंत्री महोदयांचे खासगी सचिव माननीय सुधीर राठोड, विशेष कार्यकारी अधिकारी माननीय स्वप्नील बेगडे, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी माननीय पंकज जाधव, माननीय प्रकाश काळे हे या बैठकीला उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून संच मान्यता 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा टिकू शकणार नाहीत। टीईटी, शिक्षण सेवकांचे मानधन, उन्हाळी सुट्टी कालावधीतील विविध प्रशिक्षणे रद्द करणे, विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबत माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार पालन करणे, जनगणनेच्या कामात सहभागी झालेल्या शिक्षकांना 2010 प्रमाणेच अर्जित रजा मिळणे, ऑनलाईन ऑफलाईन शैक्षणिक व अशैक्षणिक कामे बंद करणे, पॅट, विषय पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी, वेतन त्रुटी, वसती शाळा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने सेवा विषयक लाभ देणे, नपा मनपा प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथक गठीत करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांना मिळणारे साधित अनुदान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी डेस्क बेंच व आसनपट्ट्या पुरविणे, सर्व इयत्तांच्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय स्वाध्याय पुस्तिका शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच देणे, त्रिस्तरीय वेतन श्रेणीऐवजी 10-20-30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, आवश्यक विद्यार्थी संख्या असताना सुद्धा संच मान्यता त्रुटीमुळे व्यपगत झालेली शिक्षकांची पदे व समायोजन प्रक्रियेत एकवाक्यता इत्यादी विषय राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी बैठकीत चर्चेच्या वेळी उपस्थित केले। संच मान्यता शासन निर्णयात आवश्यक दुरुस्ती व बदल तातडीने करण्यासाठी पावले उचलावीत, संच मान्यता त्रुटी दूर कराव्यात, उन्हाळी सुट्टी कालावधीतील प्रशिक्षणे रद्द करण्याबाबत आवश्यक निर्णय घ्यावा, तसेच अन्य विषयानुषंगाने माननीय राज्यमंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले। तसेच इतर प्रश्नांबाबत यापूर्वी झालेल्या चर्चेच्या आधारे आजच्या बैठकीच्या संदर्भाने अनुकूल प्रस्ताव सादर करावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले। शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती केल्याने त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जीवनावर ताण येतो। ही अट रद्द करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे। शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामात जुंपले जात असल्यामुळे शैक्षणिक दर्जावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होत आहे, अशी खंत राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री व आमदार माननीय जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सांगली जिल्हा मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कवठे महाकाळ येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा व शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, तासगावचे आमदार रोहितदादा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेशभाऊ पाटील आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, शिक्षक नेते विश्वनाथ अण्णा मिरजकर, राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अमोक सिद्ध कोळी, किरणराव गायकवाड, माणिकराव पाटील, हरिभाऊ गावंडे, सदाशिवराव पाटील आदी उपस्थित होते। सांगलीचे खासदार माननीय विशाल पाटील यांनी टीईटीच्या मुद्द्यावरून शिक्षकांना आधार देण्याची गरज व्यक्त केली। तसेच टीईटी परीक्षा सक्ती करणे हे तर्कहीन आणि अनाकलनीय असल्याचे आपल्या भाषणात त्यांनी म्हटले। शिक्षक समितीच्या या सोहळ्यात जिल्हाध्यक्ष शशिकांत बदपळे, जिल्हा सरचिटणीस राजाराम शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप मोकाशी, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण पाटील यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र जाधव आणि श्रीमती घाटी मॅडम यांनी केले।
दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी माननीय जनगणना संचालक महाराष्ट्र राज्य यांची मुंबई येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर व कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील यांनी भेट देऊन खालील मागण्यांचे निवेदन सादर केले. जनगणनेच्या कामांसाठी संबंधित यंत्रणेने मोबाईल उपकरण उपलब्ध करून द्यावे. प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान प्रगणकांना योग्य सुरक्षा पुरविण्यात यावी. सुट्टीच्या कालावधी एवढ्या अर्जित रजा मंजूर करण्यात यावा. उन्हाळी दीर्घ सुट्टीतील वाहतूक भत्ता अदा करण्यात यावा. उन्हाची तीव्रता व उष्माघात यांचा विचार करून प्रशिक्षणाचे सर्व टप्पे लवकरात लवकर पूर्ण करावे. शिक्षण सेवकांचे अकाली निधन झाले तर सहाय्य म्हणून किमान 20 लाख रुपये अनुदान देण्यात यावे. या व इतर मागण्यासंबंधी माननीय उपसंचालक यांच्यासोबत देखील चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा राजापूरचे त्रैवार्षिक अधिवेशन राज्य सल्लागार विजयकुमार पंडित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य प्रतिनिधी रविलास जाधव, नगराध्यक्षा माननीय सौ हुस्नाबाबू खलिपे, जिल्हा परिषद सदस्य सौ सिद्धाली मोरे, जिल्हा परिषद सदस्य माननीय रमेश सूद, पंचायत समिती सदस्य माननीय प्रसाद मोहरकर, पंचायत समिती सदस्य सौ अपेक्षा मासये, जिल्हा उपाध्यक्ष अण्णाजी मासये, पतपेढी अध्यक्ष सुनील दळवी, जिल्हा नेते दिलीप महाडिक, जिल्हा सचिव संतोष पावने, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष राजेश शिर्के, जिल्हा ऑडिटर मनोज मस्के, जिल्हा संघटक श्रीधर दळवी व सुभाष सरदेसाई, संचालक विजय खांडेकर, संचालिका सौ प्रांजली धामापूरकर, तालुका अध्यक्ष सीताराम कोसंबे, सचिव संदीप बंडगर, कोषाध्यक्ष संदीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा अमरावतीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा नेते गोकुलदास राऊत व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी नितीन देशमुख, सरचिटणीस प्रफुल्ल होले, कार्याध्यक्ष अश्विन दळवी तर कोषाध्यक्ष म्हणून रामचंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. महिला आघाडी प्रमुख म्हणून सौ माधुरी देशमुख तर सरचिटणीस म्हणून स्वाती चव्हाण यांची निवड करण्यात आली. या अधिवेशनाला राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, माजी जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे, महिला राज्य प्रतिनिधी श्रीमती प्रवीणाताई कोल्हे, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, महिला आघाडी प्रमुख श्रीमती सरिताताई पाठोळे, DCPS सेल सरचिटणीस प्रेमसुख टोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत निमकर, पंकज दहीकर, तुळशीदास धांडे, रमेश चुनकीकर, सौ संगीता तडस, लीनता पवार, सुनील बोकाडे, राजेश ठाकरे, योगीराज मोहोड, श्यामकांत तडस, गजानन कावलकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन देशमुख तर सूत्रसंचालन प्रफुल्ल होले आणि आभार प्रदर्शन रवींद्र निघोट यांनी केले. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार.